बेसल इम्प्लांट म्हणजे काय? सामान्य इम्प्लांटपेक्षा तो वेगळा कसा? नमस्कार, आशीर्वाद डेंटल क्लिनिक तर्फे मी डॉक्टर अमित मुंदडा, MDS रूट कॅनल स्पेशलिस्ट, पास फ्रॉम नायर डेंटल कॉलेज मुंबई. आज आपण बोलणार आहोत बेसल इम्प्लांट बद्दल. अनेक रुग्ण आम्हाला विचारतात, डॉक्टर साहेब माझं हाड कमी आहे, मला इम्प्लांट शक्य आहे का? तर आज या प्रश्नाचा स्पष्ट उत्तर देतो. बेसल इम्प्लांट म्हणजे काय? आपल्या जबड्यात दोन प्रकारचे हाडे असतात. वरचं मऊ हाड म्हणजे स्पॉन्जी बोन आणि आत खोल मजबूत हाड ज्याला बेसल बोन म्हणतात. सामान्य इम्प्लांट वरच्या हाडात बसवल्या जातात, पण बेसल इम्प्लांट मजबूत खोल बेसल बोन मध्ये बसवला जातो, म्हणूनच तो जास्त स्टेबल आणि स्ट्रॉंग असतो. मग बेसल इम्प्लांटचे फायदे काय? याच्यासाठी बोन ग्राफ्टिंगची बहुतेक वेळा गरज पडत नाही. कमी हाड असलेल्या रुग्णांसाठीही पण तो योग्य आहे. इमिडिएट लोडिंग कन्सेप्ट म्हणजे लगेच काही दिवसात फिक्स दात दिल्या जाऊ शकतो. सोप्या भाषेत समजायचं तर जर आपण घर बांधायचं असलं तर आपण वरच्या मातीत नाही, मजबूत खडकर भागात बांधतो, म्हणजेच फाउंडेशन स्ट्रॉंग असला पाहिजे. मग ज्यांना लवकर फिक्स दात हवे आहेत, ज्यांना बोन ग्राफ्टिंग टाळायचं आहे, त्यांच्यासाठी बेसल इम्प्लांट शक्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसल इम्प्लांट सर्जरीसाठी खूप डॉक्टरच्या स्पेशलायझेशन, डॉक्टरची डिग्री, डॉक्टरचा कॉन्फिडन्स आणि डॉक्टरची ट्रेनिंग महत्त्वाची असते. तर असे बरेचसे व्हिडिओ बेसल इम्प्लांट्स आणि इम्प्लांट्स बद्दल आम्ही घेऊन येत आहोत. जर तुम्हाला इम्प्लांट बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता आणि जर आवडला असेल तर शेअर करू शकता. म्हणूनच आमचा फक्त एवढाच मेसेज की डेंटल ट्रीटमेंट ही पेनलेस, अफोर्डेबल आणि कम्फर्टेबल असली पाहिजे, म्हणजे वेदनारहित असली पाहिजे, आपल्या बजेटमध्ये असली पाहिजे आणि आरामदायक असली पाहिजे. धन्यवाद.